आज मी ब्रेड पकोडे बनवतो. त्यासाठी हे लागणारं सामान, हे बेसन, हे जिरं आणि मोहरी आणि हे कढीपत्ता आणि सांबार, हे धने थोडेसे कुटून घ्या ते, आणि हे मिरच्या, लसूण आणि मीठ, हे आलू आता उकडायला टाकतो. हे ब्रेटा, हे एवढं सामान लागते याले. आता हे आलू उकडून घेतो. थोडंसं मीठ टाकतो, यानं लवकर शिजते. हे आता आलू शिजतात. आता हे झाकण ठेवलं यावर. हे आलू शिजेलो, हे चटणी कुटून घेतो. हे धने कुटून घेतो. आता धने झाले कुटणं थोडेसे. आता मिरच्या हे लसण हे घेतो का कुटून, चटणी. सांबार, हे 4-5 मिरच्या, कुटणं झाली. आता हे काढून घेतो. हे बारीक कुटली. हे आलू आता शिजले. आता उतरून घेतो. हे आता गरम आहे तर हे काढून घेतो. थंड होतात जराशे. हे बेसन भिजून घेतो. आता थोडंसं मिरची पावडर टाकतो. हे 1 चमच मिरची पावडर, थोडंसं मीठ, थोडीशी हळद. आता हे भिजून घेतो थोडं पाणी टाकून. लय घट नाही करावं लागत, लय पतलं नाही करावं लागत. हे तर झाकण ठेवतो. हे आलूची टकरा काढून घेतो. आता हे टकर काढून घेतले. आता एक कढई ठेवतो चुलीवर. कढई गरम झाली, तेल टाकतो. आता तेल गरम व्हायलो. हे चटणी, हे आलू हे मिक्स करून घेतो. चटणी टाकतो यात. हे आता मिक्स करून घेतलं. आता हे तेल गरम झालं. आता मोहरी टाकतो. जिरं, कढीपत्ता, झालं. आता उतरून घेतो. त्यात टाकतो. आता हे तेल गरम झालं तर जरासा जळला. हा तेला मस्त कडक झालं. माणसानं आजीनं काय बोर केलं. आता तेल टाकतो. हे बिरेटा आता हे बनवून घेतो याचे. आता हे याच्यात टाकून घेतो. हे असं हे जास्त नाही भर लागत आणि कमी नाही.
ते आता असे बनवून घेतो. आता हे कापून घेतो. हे असे कापले, असे कापून घेतो आता. तेल गरम झालं आता. आता हे असे बेसनात असे भिजवायचे. हे झाले आता काढून घेतो. हे काढून घेतो. असे हुद्या लागतात ते मस्त लाल. काढणं झाले आता. आज मी ब्रेड पकोडे बनवले. हे असे झाले. मी बनवले असे तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसे झाले. आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.